नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राची व्याप्ती काय आहे हे पाहणार आहोत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण 1 नंबरचा पॉईंट पाहिला होता, तर या व्हिडिओमध्ये आपण नंबर 2 पॉईंटपासून सुरुवात करणार आहोत। तर नंबर 2चा जो पॉईंट आहे शारीरिक मानसशास्त्र। शारीरिक मानसशास्त्र मानसशास्त्राचा हेतूच मुळीत मानवी वर्तनांचा अभ्यास करणे हा आहे। मानवी वर्तन हे मानवी शरीरातील विविध इंद्रियांच्या व अवयवांच्या साहाय्याने होत असते। तसेच शरीरात विविध इंद्रियांमध्ये विविध शारीरिक क्रिया चालू असतात। यामध्ये असं सांगायचं आहे की मानसशास्त्राचा मुळीत हेतूच काय आहे, तर मानवी वर्तनाचा अभ्यास करणे। कारण की या विषयाच्या नावामध्येच आहे बघा, मानसशास्त्र। मानव म्हणजे मानव, मानसशास्त्र मानवाचा अभ्यास करणारे शास्त्र, यामध्ये मुळीच असं सांगायचं होतं। त्यानंतर समोरचा जो पॉईंट आहे प्राणी व मानसशास्त्र। नंबर 3चा जो पॉईंट आहे प्राणी व मानसशास्त्र। मानव हा देखील उत्क्रांती झालेला प्राणी आहे। काही शास्त्रज्ञांच्या मते मानव हा उत्क्रांती झालेला प्राणी आहे आणि ते आपल्याला सर्वांना माहितीच आहे। कारण की आपण शाळेमध्ये असताना देखील पाहिलं आहे की मानवाची निर्मिती कशा प्रकारे झाली आहे। सांगायचं तात्पर्य, आपण वानर किंवा माकडांमधून आपली प्रगती झाली आहे किंवा आपली उन्नती झाली आहे, उत्क्रांती झाली आहे, असं आपल्याला शाळेमध्ये देखील शिकवण्यात आलं होतं। मानव हा अत्यंत उच्च कोटीतील प्राणी आहे। मानव हा नीच कुटीतून उत्क्रांती होत गेल्याने उच्च कुटीत प्राणी झाला आहे, म्हणजे मानव निर्माण झाला आहे। मानव आणि प्राण्यांमध्ये अत्यंत जवळचा संबंध आहे। मानव आणि प्राण्यांमध्ये अत्यंत जवळचा संबंध आहे, कारण की मानवामध्ये आणि प्राण्यांमध्ये त्यांचे हात पहा वानरांचे, किंवा पाय पहा, त्यांची वागणूक पहा, आपला आणि त्यांचा संबंध जो आहे तो खूप जवळचा संबंध आहे। मानसशास्त्राचा मूळ हेतू मानवी जीवनाचा अभ्यास करणे किंवा माणसांचा अभ्यास करणे जरी असला तरी त्यांना मानसशास्त्रामध्ये प्राण्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करणे देखील निश्चित उपयोगी ठरते। जसे की प्राण्यांचा अभ्यास केल्याने मानवाचा अभ्यास करणे हा आपल्याला सोपं जात असते, त्यामुळे हा निश्चित उपयोगी ठरतो। आजपर्यंत प्राण्यांवर प्रयोग करून मानवातील किंवा मानवांसाठी अनेक प्रयोग केले आहेत आपण, आणि ते प्रयोग यशस्वी देखील ठरले आहेत। म्हणून प्राणीशास्त्राला देखील तौलनिक अभ्यासक्रम म्हणून या शाखेत पाहिले जातं। प्राणी व मानसशास्त्रांचा एकदम जवळचा संबंध आहे। या पॉईंटमध्ये असं तुम्हाला सांगायचं होतं की कारण की प्राणी आणि मानव जो आहे ते मिळता जुळता आहे, त्यामुळे आपल्याला मानसशास्त्रासोबत प्राणीशास्त्राचा देखील अभ्यास यामध्ये करायचा असतो। त्यानंतर समोरचा जो आहे पॉईंट 4 नंबरचा, अपसामान्यांचे मानसशास्त्र। अपसामान्यांचे मानसशास्त्र। आपण समाजामध्ये वावरत असताना सर्वसामान्य माणसांपेक्षा काही व्यक्ती अगदी वेगळ्या पद्धतीने वागतात किंवा वावरतात। त्यांच्या या वर्तणुकीला आपण विचित्र वर्तन असे म्हणतो। त्यांना अपसामान्य वर्तन देखील म्हणता येतं। मानसशास्त्रामध्ये अपसामान्य वर्तन असं म्हणतात। मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र असल्यामुळे विचित्र किंवा अपसामान्य वर्तन घडते याचाही अभ्यास करणे आवश्यक ठरते। मानवी स्वभाव, व्यक्तीच्या अपवर्तनाची कारणे शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो। तसेच ही कारणे दूर करण्यासाठी प्रयत्न देखील केला जातो मानसशास्त्रामध्ये। हे असे अपसामान्य वर्तन कधी मानवी गुन्ह्यामध्ये देखील परिवर्तन होऊ शकतात, म्हणजे गुन्हेगारीकडे सुद्धा जाऊ शकतात। जसं की आपण पाहतो समाजामध्ये काही मानसिक आजार असलेले रुग्ण आहेत, त्यांच्या हातून घडून ते घडत असतं। जसं की एखाद्याला मारणे किंवा दगडफेक करणे किंवा एखाद्याला चावणे, असं ETC जे काही होतं असतं त्या प्रकारे मानसशास्त्रामध्ये अशांचा देखील अभ्यास केला जातो की अपसामान्य वागणाऱ्या व्यक्तीला कशाप्रकारे बरं करता येईल, त्याला कशामुळे हा आजार झाला आहे, त्याच्या पद्धतीने ते सोडवण्याची प्रयत्न केला जातो मानसशास्त्रामध्ये। इत्यादी बाबींचा अभ्यास या मानसशास्त्रामध्ये केला जातो। त्यानंतर समोरचं जे 5 नंबरचा पॉईंट आहे तो पॉईंट आपण समोरील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण की व्हिडिओ हा खूप मोठा होत चालला आहे, त्यामुळे तुम्हाला देखील बोर होईल। त्यामुळे समोरील भाग 5 नंबरचा जो आहे बालमानसशास्त्र ते समोरील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नक्की पूर्ण व्हिडिओ पाहत चला। अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करत जा। काही अडचण आल्यास कमेंट करत जा, प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा मी नक्की प्रयत्न करीत जाईल। सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।